नमस्कार. महा-एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. 2 गोष्टींकरता आपलं अभिनंदन आहे. एक म्हणजे कालच आपला 77वा गणतंत्र दिवस, रिपब्लिक डे झाला. अतिशय उत्तम रीतीने तो साजरा झाला. अत्यंत उत्तम रिपब्लिकन डे म्हणजे गणतंत्र दिवसाची जी परेड असते, दिल्लीमध्ये नेहमीच असते ती, ती पण फार छान रीतीने झाली. त्या परेडकरता विशेष अतिथी जे बोलावले होते, ती उर्सुला व्हॅन्डर वेइन या ज्या आहेत युरोपियन युनियनच्या कमिशनर त्या आल्या होत्या आणि युरोपियन काउन्सिलचे प्रेसिडेंट अँटोनियो कोस्टा हे दोघं जण चीफ गेस्ट म्हणून होते, मुख्य पाहुणे होते. आता याच्यामध्ये म्हणजे आपला गणतंत्र दिवस साजरा झाला, परेड झाली. त्यानंतर असं ठरलंच होतं, की आज दिल्लीमध्ये एक परिषदेचं उद्घाटन होतं. भारत आणि युरोपियन युनियन या युरोपियन युनियनमध्ये अनेक देश येतात. युरोपचे सगळे पुढारलेले देश, एक इंग्लंड सोडला, तर बाकीचे सगळे पुढारलेले देश युरोपचे या युरोपियन युनियनमध्ये येतात. आणि या देशांशी भारताचा भरपूर व्यापार चालतो. दोन्ही बाजूला चालतो. ते आपल्याला काही वस्तू पुरवतात, आपण त्यांना काही वस्तू पुरवतो आणि तो व्यापार चालू असताना त्याच्यावरती दोन्ही देशांकडनं एकमेकांवरती कस्टम ड्युटी आकारली जायची. अनेक वर्ष अशा गोष्टी चालल्या होत्या, की ही कस्टम ड्युटी अ, कमी करायची किंवा काही विशेष कंडिशनमध्ये ती रद्दच करायची. म्हणजे व्यापार वाढतो. कारण काय होतं, की तुम्ही समजा ₹100 ची गोष्ट परदेशात निर्यात केलीत आणि परदेशांनी जर त्याच्यावरती ₹80 टॅक्स लावला, तर त्या वस्तूची किंमत तिथे ₹180 होते आणि घेणाऱ्याला ती महाग पडते. तर तसं झालं, की वस्तूचा खप कमी होतो. वस्तू म्हणा, सर्व्हिसेस म्हणा, सगळीकडे हा कायदा लागतो. तर तसं होऊ नये म्हणून पुढारलेले देश ज्यांचा एकमेकांशी व्यापार असतो आणि ज्यांना तो व्यापार वाढवायचा असतो, असे देश एकमेकांशी मुक्त व्यापार करार करतात. भारताने अनेक देशांशी असा मुक्त व्यापार करार केलेला आहे. त्याला इंग्रजीमध्ये फ्री ट्रेड एग्रीमेंट म्हणजे एफ-टी-ए असं म्हणतात. आपण इंग्लंडशी नुकताच एफ-टी-ए केलेला आहे. आपण अनेक इतर देशांशी उदाहरणार्थ युरोपमधलेच 3 देश आइसलँड, स्वित्झर्लंड आणि लिechtenstein या देशांची गेल्याच वर्षी आपण फ्री ट्रेड एग्रीमेंट केलेलं आहे. म्हणजे आपण त्या देशांना किंवा इंग्लंडला ज्या वस्तू पाठवतो, त्या वस्तूंवरची ड्युटी ते देश कमी करतात. हे सगळं का करतात माहिती का? कारण जे मुक्त व्यापार करार करतात, त्या देशांना एकमेकांशी व्यापार वाढवायचा असतो. त्या व्यापारातनं कराच्या रूपाने पैसे मिळवण्यापेक्षा त्या व्यापाऱ्यांनी आपल्या देशामध्ये वस्तू आपल्या देशातल्या निर्यात होतात. आपण गरजेच्या वस्तू आयात करतो आणि त्या आपल्या जनतेला आयात केलेल्या वस्तू स्वस्तात देऊ शकतो. निर्यात केलेल्या वस्तू अशाच पलीकडच्या देशांनी म्हणजे या देशात भारताने त्याच्यावर जर कर कमी केले, तर त्या स्वस्त होतील आणि त्यामुळे त्या जास्ती खपतील. मुळात आपला व्यापाराचं लेव्हल, व्यापाराचा टर्नओव्हर वाढवायचा याकरता हे फ्री ट्रेड एग्रीमेंट केले जातात. आता युरोपियन युनियनची स्थापना करून अनेक वर्ष झाली आणि गेले 20 वर्ष हा करार होणार म्हणून गाजत होता. बघा हां, 20 वर्ष नुसत्या बोलण्या चालू नुसती वेगळ्या-वेगळ्या लेव्हलवरती बोलणी चालू होती. प्रत्यक्ष कराराला मूर्त स्वरूप येत नव्हतं. पण म्हणतात ना, कधी-कधी एखादी गोष्ट घडायची असली, तर ती 20 वर्ष जरी घडली नसली, म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, तरी एकदम चटकन घडू शकते, जर ती गोष्ट घडण्याकरता इतर गोष्टी काही घडल्या असतील तर. आता या केसमध्ये आपल्याला माहिती आहे, की गेले जवळ-जवळ 4-5 महिने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एखाद्या लहरी सुलतानाप्रमाणे वागतायत आणि भारतावरती त्यांचा सध्या विशेष राग आहे. त्यामुळे भारतातनं अमेरिकेला येणाऱ्या वस्तूंवरती त्यांनी प्रचंड कर वाढवले. आणि काय सांगितलं, की तुम्ही युक्रेनशी रशियाचं युद्ध असताना सुद्धा तुम्ही रशियाकडनं तेल विकत घेता. तुमच्या विकत घेतलेल्या तेलाच्या पैशानी रशिया हत्यारं खरेदी करतो आणि त्या हत्यारांनी तो युक्रेनमध्ये हल्ले करतो. म्हणजे युक्रेनी लोकांचं रक्त तुम्ही तेल विकून त्या रक्ताची किंमत तुम्ही तेलात घेताय. असा काहीतरी खुळचट अगदी प्रचार डोनाल्ड ट्रम्पने सांगितला आणि मग तसं तुम्ही करू नये म्हणून मी तुमच्यावर 25% कर लागतो आणि 25% कर असेच लादतो. म्हणजे 50% हून ड्युटी त्यांनी आपल्या देशावर लादली. म्हणजे काय त्याची अशी समजूत, की भारत लगेच म्हणे, "नाही, नाही मालक माफ करा, आम्ही असं करणार नाही. आम्ही रशियाशी व्यापार करणार नाही." वगैरे. असं ट्रम्पची समजूत होती. ट्रम्प हे विसरला होता, की तुम्ही कोणाशी बोलताय? तुम्ही गुलाबी चाचा किंवा राजीव गांधी किंवा नरसिंह राव
किंवा इंदिरा गांधी या भारताशी बोलत नाही आहात. तुम्ही नरेंद्र मोदी नावाच्या सशक्त नेत्याशी बोलताय आणि नुसतं सशक्त म्हणून नाही, त्यांच्या सरकारला बहुमताचा आधार आहे. ते असे लुळंपांगलं सरकार नाहीये. नरेंद्र मोदींचं एक वैशिष्ट्य आहे. असे कोणी जे बोलतात, त्याला नरेंद्र मोदी बोलण्यातून उत्तर देतच नाहीत. ते कृतीतूनच उत्तर देतात. ते म्हणले, "ठीक आहे." अमेरिकेने आपला धंदा कमी करण्याकरता आपल्यावरती असे पिनल म्हणजे शिक्षात्मक तरतूद म्हणून कर लादलेत. म्हणजे कधी-कधी शाळेमध्ये नाही का मास्तर म्हणतात, की तुम्ही तुमच्या यांच्याशी नीट वागत नाही या सहविद्यार्थ्याशी, आजपासून तुला डबा खायला देणार नाही. हे असला मूर्खासारखा काहीतरी विचार ट्रम्प महाशयांनी केला. पण ट्रम्प महाशयांनी मूर्खासारखा विचार केला हे फारसं आश्चर्यजनक नाहीये. गेले काही दिवस अमेरिकेतले वेगळे-वेगळे जे मानसशास्त्रज्ञ आहेत, मानसचिकित्सक आहेत, ते सांगतायत की ट्रम्प यांचं डोकं कामातनं गेलेलं आहे. आपण त्याकडे नको जाऊया. पण त्यांची आतापर्यंतची वागणूक मात्र तशी चाललेली आहे. बरं हे सगळं त्यांनी केलं. भारतावरती कर लादले. आता ते युरोपलाही धमकावायला लागले. कारण त्यांना ग्रीनलँड पाहिजे. ग्रीनलँड जेव्हा पाहिजे होतं, तेव्हा त्यांनी युरोपला धमकावताना काय म्हणले ऐकलत की नाही? की तुम्ही भारताकडनं रशियाचं तेल घेताय, म्हणजे तुम्ही सुद्धा युक्रेनच्या अ, रक्ताची किंमत तुम्ही स्वतः सुद्धा घेताय. मग त्यांना सुद्धा त्यांनी बोल लावायला सुरुवात केली आणि युरोपियन नेत्यांचा तर परवा त्यांनी जी परिषदेला ते आले होते युरोपला, तिथे प्रचंड अपमान केले. मी एका व्हिडिओमध्ये त्याबद्दल बोललोही आहे. युरोपियन नेत्यांचा धडधडीत अपमान केला, कॅनडाच्या नेत्याचा अपमान केला. अ, शेजारच्या व्हेनेझुएलामधनं तर त्या अध्यक्षाला उचलून नेण्यापर्यंत त्यांची मजल गेली आणि त्याला न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये त्याच्यावरती खटला भरण्यात परत. म्हणजे टोटल कुठलाही राष्ट्रप्रमुख जसा वागू नये, तसं वागण्याचं त्यांनी केलं. पण नरेंद्र मोदी म्हणले, "ठीक आहे." नरेंद्र मोदींनी सांगितलं, "कर लावणं हे तुमच्या हातात आहे. लावा कर. आम्हाला काही फरक पडत नाही." आम्ही काय केलं, आम्ही आतापर्यंत ज्या गोष्टी अमेरिकेला देत होतो, त्या आता इतर ग्राहक शोधायला लागलो. आम्ही युरोपमध्ये ग्राहक शोधले, आफ्रिकेत ग्राहक शोधले, आशियामध्ये ग्राहक शोधले आणि ट्रम्प यांच्या लक्षात आलं, की भारताची निर्यात वाढलेली आहे. कमी होणं तर दूरच राहिलं. भारताची निर्यात वाढली आहे. भारताची अर्थव्यवस्था अधिक वेगाने वाढतीये आणि आता तर असं दिसतंय, की भारत हा 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हायला 1 किंवा 2 महिने फक्त बाकी आहेत. आपण जपानला कधीच ओव्हर क्रॉस केलेलं आहे. जपानच्या पुढे जाऊन आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आत्ता झालेलो आहोत आणि ज्या गतीने भारत वाढतोय, लक्षात ठेवा भारताची अर्थव्यवस्था जगातल्या सर्व अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात जास्त वेगाने वाढतीये. अशा या वाढत्या अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही ही खीळ घालायचा प्रयत्न केला. त्यांनी तर उलटं आणखीन जोराने त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेने झेप घेतलेली आहे. म्हणजे जो वन्नी खाली करावा, तर तो जास्ती जोराने वरती वाढायला लागलाय. अशी परिस्थिती आता झालेली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या लक्षात यायला लागलं, की काहीतरी चुकलंय बरं का. त्यांचे जे सल्लागार होते, एक मार्को रुबियो होता, जे.डी. व्हान्स होते, एक पीटर नवारो नावाचा एक माणूस त्यांनी सल्ल्याला नेमला होता. या सगळ्या लोकांनी त्यांना असे काही सल्ले दिले, की भारताला धमकवणं सोपं आहे. भारताला धमकवलं, की आतापर्यंत भारत कसा मुकाट से शरण आला की नाही, तसा आता सुद्धा शरण येईल. आता काहीतरी भलतंच घडायला लागलं. भारताने युरोपशी संधान साधलं आणि युरोपशी त्यांनी हा जो मुक्त व्यापार करार केलाय, त्याबद्दल युरोप इतका उपकृत झालेला आहे भारताकडनं. उपकृत हाच शब्द योग्य आहे, कारण युरोपला ही गरज होती. हा व्यापार वाढणं युरोपची गरज होती. कारण अमेरिकेने युरोपची नाकेबंदी करायला सुरुवात केली. युरोपवरती सुद्धा टॅरिफ वाढवले. सगळ्यांवर कर वाढवले. तर ते म्हणले, "आम्ही तुमच्याशी व्यापारच करत नाही. आम्ही आपल्या भारताशी व्यापार करू." अहो, त्या उर्सुला बाईंनी तर आज सांगितलं, की भारत स्टेबल झाला, भारताची इकॉनॉमी वाढली, म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था स्टेबल होते. अमेरिकेचं नाव घेतलं नाही त्यांनी. आता त्यांनी अमेरिकेचं नावच टाकलेलं आहे. अमेरिकेचा अगदी एका काळचा घनिष्ठ मित्र कॅनडा, त्याचे सध्याचे पंतप्रधान जे मार्क कर्नी म्हणून आहेत. त्या मार्क कर्नींनी तर सांगून टाकलंय, की आम्हाला अमेरिकेशी काही घेणं-देणं नाही. आम्ही आता भारतामध्ये जाणार. या मार्चमध्ये ते इथे येतायत आणि कॅनडाकडनं आपण युरेनियम घेण्याचा जो व्यापार आपण चालवलाय, त्या युरेनियमच्या व्यापाराला बढावा द्यायला ते आता इथे येतायत. युरेनियम, खनिज आणि एनर्जी म्हणजे तेल सुद्धा आपण कॅनडाचं घेणार आहोत. म्हणजे अमेरिकेमध्ये आतापर्यंत काय व्हायचं, कॅनडा अमेरिकेला चिकटून आहे ना, त्यामुळे अमेरिकेला मध्ये त्यांनी पाईपलाईन घातल्या होत्या, की कॅनडाचं तेल अमेरिकेत जाईल. आता त्यांनी नवीन पाईपलाईन घातल्या आहेत, की ते कॅनडाच्या बंदरापर्यंत तेल जातंय आणि तिथनं ते जगाला सप्लाय करणार आहेत. म्हणजे जे ट्रम्प करत चालले, ते अमेरिकेच्या विरुद्धातच घडत चाललेलं आहे. आणि त्याचा जो अ, कळस म्हणावा, कळसाध्याय आज लिहिला गेला, की भारत आणि युरोप यांच्यामधला मुक्त व्यापार करार आज त्याच्यावरती सहमती झालेली आहे.
एक लक्षात घ्या, सहमती झाली याचा अर्थ उद्या हा लागू झाला असं होईल का? तर नाही. युरोपियन युनियनमध्ये 30-32 देश जे आहेत, ते प्रत्येक देश आता या कराराचा मसुदा एकदा बघतील आणि त्या प्रत्येक देशाने याच्यावर वेगळ्या-वेगळ्या सह्या केल्या, की हा करार बहुतेक येत्या वर्षाच्या शेवटापर्यंत लागू होईल. पण हा लागू झाल्यामुळे 100 अब्ज युरोपर्यंतची बचत होणार आहे, असं उर्सुलाबाईंनी सांगितलेलं आहे. कारण ही ड्युटी नाही लागली, की आमचा धंदा वाढेल. बरं भारताचाही तेवढीच बचत होते. भारताच्या वस्तूंवरती ड्युटी लागली नाही, की भारताच्या वस्तू मुक्तपणे युरोपच्या बाजारात खपवायला जाऊ आपण आणि त्या खपल्यामुळे भारतीय उद्योजकांना केवढा तरी दिलासा मिळेल. मुख्य म्हणजे भारतातले जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणजे ज्याला माणसांची खूप गरज आहे, असे जे उद्योग आहेत, म्हणजे टेक्सटाईल आहे, जेम्स एंड ज्वेलरी म्हणजे ज्वेलरी मॅन्युफॅक्चर भारतातला अप्रतिम दागिने आपण घडवतो. या सगळ्या उद्योगांना खूप बढावा मिळणार आहे. आणि हे एकदा उद्योग पुढे सुरू झाले, की त्यानंतर आपल्याला लक्षात येईल, की केमिकलचा उद्योग भारतातला, भारत केमिकल एक्सपोर्ट करतो, औषधं एक्सपोर्ट करतो. या सगळ्या उद्योगांना ड्युटी कमी असल्यामुळे यांचा खप वाढेल. यांचा खप वाढला, की आपली एक्सपोर्ट अर्निंग्ज वाढतील. आपली एक्सपोर्ट अर्निंग वाढली, की मोदींना जो विकसित भारत 2047 साली करायचा आहे, तो विकसित भारत 2040 सालापर्यंतच होऊन जाईल किंवा 2036 सालापर्यंत हा देश आपला 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्थेच्याही पुढे जाईल, अशी शक्यता आहे. एकूण भारताकरता फार उत्तम हा करार झालेला आहे आणि उर्सुलाबाईंनी तर एवढंपर्यंत सांगितलं, की त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, की हा जो करार आहे, हा मदर ऑफ ऑल सच ट्रिटीज म्हणजे हा सर्वोत्तम करार आम्ही केलेला आहे. हा करार केल्यामुळे आम्ही अतिशय खुश झालेलो आहोत. भारत आणि युरोप यांचे घनिष्ठ संबंध आता अधिकाधिक घनिष्ठ रीतीने पुढे जातील आणि ते पुढे गेल्यामुळे दोन्ही देश म्हणजे त्यांचे 32 देश आणि आपला देश या सगळ्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे जर्मनीतनं ज्या मोटारी येतात, त्या मोटारींवर आपण 110% ड्युटी चार्ज करतो. म्हणजे $1,00,000 ची जर मोटार असली, तर ती 2,10,000 ला इथे विकायला त्यांना जमतं. आपण ती ड्युटी आता 40% वर आणणार आहोत. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. म्हणजे ती 1,50,000 ला तिथे मोटार विकता येईल. असं अनेक गोष्टीत घडतंय. सगळ्या ठिकाणी म्हणजे असं सांगितलं गेलंय, की 93% वस्तू आणि सर्व्हिसेस म्हणजे सेवा यांच्यावरती ड्युटी पूर्णपणे काढून टाकण्याची योजना आहे. अहो ड्युटीच नाही घालायची. ड्युटी घातली नाही, की धंदा वाढतो. धंदा वाढल्याने लोकांचा रोजगार वाढतो. लोकांचा रोजगार वाढला, की त्यांच्या हाती पैसा येतो. तो पैसा घेऊन ते मार्केटमध्ये तो पैसा खर्च करतात. अर्थव्यवस्थेला उभारी येते. युरोपच्या अर्थव्यवस्थेला उभारी येणं अधिक आवश्यक आहे. कारण युरोपच्या सगळ्या अर्थव्यवस्था मागे-मागे पडत चाललेल्या आहेत. भारताची अर्थव्यवस्था तर वेगाने पुढे चाललीच आहे. ती अधिक वेगाने पुढे जाईल अशी योजना झालेली आहे. उर्सुलाबाईंनी अत्यंत मनापासून जे आभार मानले ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तर आभार मानलेच, पण त्यांच्याशिवाय एस जयशंकर आपले परराष्ट्र मंत्री आणि पियुष गोयल आपले व्यापार मंत्री यांचे पुन्हा-पुन्हा आभार मानले, की त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा करार अस्तित्वात आलाय. आणि आता हा करार अस्तित्वात आलाय त्यानंतर ट्रम्प आणि त्याची सगळी जी सल्लागार टीम आहे, त्यांना स्वतःचे केस उपटत बसण्याशिवाय दुसरा आता पर्याय राहिलेला नाही. तर हा सगळा धंदा जर भारताने युरोपशी केला, तर युरोप अमेरिकेशी धंदाच करणार नाही. आणि कॅनडा जो अमेरिकेचा मित्र देश म्हणवला जातो, तर कॅनडानेही सांगून टाकलं, की आम्ही आता हे सगळं तेल भारताला पाठवणार आहोत. युरेनियम कॅनडामध्ये युरेनियमचे सर्वात मोठे साठे आहेत, जे आपल्याला आण्विक ऊर्जेला लागतं. ते सगळं युरेनियम ते आता आपल्याला द्यायला तयार आहे. अमेरिकेला काय दाखवतील? ठेंगा. अमेरिकेला ठेंगा दाखवण्याचंच काम ते करतील. आता हे सगळं जे होतंय, त्याचा अर्थच असा आहे, की आपली अर्थव्यवस्था ही पुढच्या लेव्हलला जाणं हे क्रमप्राप्त आहे. तशी ती जावी म्हणूनच हा करार झालेला आहे. या कराराला सुयश चिंतून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन युनियन यांचं अभिनंदन करूया आणि इथे मी हा व्हिडिओ थांबवतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला, तर आपण मित्रपरिवाराबरोबर तो शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स येऊ देत. आपल्याला हा व्हिडिओ किती आवडला किंवा आपल्याला त्यामध्ये काही सुधारणा सुचवायच्या आहेत, तर त्या जरूर सुचवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.